गाइस, वेलकम बॅक टू अधिका चॅनल. सो आज आपण बनवणार आहे पेपर सोप. सो त्याच्यासाठी आपल्याला खूप साऱ्या पेपर्सचे असे तुकडे करून घ्यायचे आहेत. मग त्याच्यावरती जे पण तुमच्याकडं म्हणजे पेपर सोप बनवायचे दोन टाईप असतात. पहिला म्हणजे सोपवरती पाणी टाकायचं थोडंसं आणि त्याच्यावरती असं करायचं त्याला. आणि दुसरा म्हणजे वाटीमध्ये सोप घ्यायचं, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि मग ब्रशने ह्यांच्यावर लावायचं. तर मी दुसऱ्या ट्राय करणार आहे. सो आता आपण ट्राय करू. तर ना खाली तुमच्या पॅड ठेवा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. सो असे माझ्याकडे टोटल 14 शीट्स आहेत. तर असे छोटे छोटे, तर मी त्यांना करते. सो माझे टोटल 14 झालेले आहेत करून. तर हे 10 आहेत. सी these are 10 and इथं 4 वाळत आहेत. जर तुमच्याकडे मिनी फॅन असेल ना तर ते खूप लवकर वाळतील, कारण की वरून फॅनची हवा पोचायला थोडासा वेळ लागतो. ह्याची लगेच पोचते ना आणि आपण असं त्याच्या जवळ मागं पण करू शकतो. सो वरती आपण त्याला डेकोरेट पण करणार आहोत. सो मी कोणचा हँडवॉश यूज केलाय सांगू? मी स्वतः बनवलेला. सो अजून एक वे असते पेपर सोप बनवायची. ती म्हणजे आपण सोप असतो ना त्याला असं खिसून घेतलं ना की मग त्याला पाण्याने असं खूप वेळ मिक्स करायचं आणि मग ते थोडंसं असं फेससारखं होतं. फेस म्हणजे बबल्सवाला फेस नाही, असं थोडंसं सॉलिड टाईप होतं. जसं की आपण असं खूप वेळ असं की मग असं साईडला अशी जी लेअर बनते ना, तर तसं होतं ते. मग ते पण तुम्ही लावू शकता जसं मी लावले असं ब्रशनेच. फक्त ते थोडंसं अवघड जाईल. सो आपला जो वेस्ट पेपर असतो ना तो कट करून घ्या. सो आता आपल्याला हे सगळे असे एका लाईनीमध्ये करून घ्यायचे. सो ह्याला स्टॅपल नका करू. तुम्ही ना असं फोल्डर बनवा की ज्याच्यामध्ये ते असे राहतील. मी आता एका पाऊच टाईप बनवणार आहे. सो हे बघा, मी हा पेपर घेतलेला आहे. सो ह्याला आपण ना जरा जाड कापूयात, म्हणजे मॅक्झिमम एवढा किंवा ह्याच्यापेक्षा कमी पण कापू शकता तुम्ही.
तो आपला असा कापून झालेला आहे. सो आपल्याला असं वरती लावायचं. सो आता मी चिटकवणार आहे टेपनी. तुम्ही ग्लूनी चिपकवू शकता तुमच्या मर्जीने. सो आता आम्ही असा पाऊच बनवला आहे. सो आता आपण आपले पेपर्स त्याच्या आतमध्ये टाकूया. Wow, it's really amazing. सो आता आपण थोडंसं ह्याला डेकोरेशन करू. सो मी डेकोरेशनसाठी एक मँगो घेतलेला आहे, एक वॉटरमेलन घेतलेला आहे आणि एक केक घेतलेला आहे आणि एक क्लाउड घेतलेला आहे. सो एवढे सारे पिक्चर्स आपण त्याच्यावरती स्टिक करणार आहोत. लेट्स सी अजून आहेत का. नाही आहेत. सो जेवढे आहेत तेवढे आपण स्टिक करून घेऊ. सो जर तुमचा पेपर सोप इथं बसत नसतील ना, जसे माझे नाही बसत आहेत, तसं तर तुम्ही तेवढ्या लेंथचे कापू शकता अँड देन ते बाजूला ठेवू शकता. सो जसे मी कापलेले आहेत तोच पेपर कापायचा जेवढा बसत नाही आहे आणि मग त्याच्यात साईडला ठेवून द्यायचं. आता पूर्ण आत गेलेले आहे. आता मी असं लावू शकते. सो आता मी ना हे बंद होण्यासाठी हा क्लाउड असा लावणार आहे. तर त्याच्यासाठी मी टेपचा यूज करणार आहे. टेप्स आहेत ना, ह्याचा लवकर स्टार्टिंगच सापडत नाही. तरी पण मला आय ऑलमोस्ट प्रेफर टेप्स ओनली. कारण की ना ग्लू लावताना माझा जरी पण ते वरती येत असेल तरी पण माझा हात खराबच होतो. हे कसे टेप लागल्यावरती लगेच काढता येते. तरी मला ते ग्लूचं असं काढायला मजा येते, पण ते खूप वेळ लागतो त्याला काढायला. सो असं मी स्टिक केलेला आहे. सो आय थिंक सो ह्यांची आता काही गरज लागत नाही आहे मला, त्यामुळे मी ठेवून देते. आणि लेट्स सी ह्याच्यामध्ये काय आहे का.